कावेरी शांत हो बाळा. ताई ताई प्लीज नको ना ग रडू. शांत शांत नको रडू. हळूदागर तुझ्यासाठी खायला आणलेलं आहे ते खाऊन घे म्हणजे बरं वाटेल तुला. आणि काय काळजी घेत जगा स्वतःची. हा किती दगदग करतेस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामापेक्षा प्रकृती महत्वाची असते कळलं. फालुदागर काय सतत फालुदागर. वैदेही नाव आहे माझं. सॉरी. सॉरी पण हे बघा तुम्ही या आता. मी नीट आहे. मी घेईन माझी काळजी. अगं पण राज म्हणाला होता ना तो येईपर्यंत तुझी काळजी घ्यायला इथेच थांब म्हणून. काही गरज नाहीये. मी व्यवस्थित आहे आणि मलाही कामाला सुरुवात करावी लागणार ना. आणि समजा राज जर महिनाभर आलाच नाही तर मी तुमच्याकडनं सेवा नाही ना करून घेऊ शकत महिनाभर. हे पण खरं आहे. हरकत नाही पण मला एक प्रॉमिस दे की तुला गरज लागली किंवा तू परत आजारी पडलीस तर पहिले मला फोन करशील. ओके प्रॉमिस. पण तुम्ही या आता. ठीक आहे येतो मी. आणि हा हे बघ खायला काढून ठेवले ते खाऊन घे आणि औषधही वेळच्या वेळी घे. हा ते जास्त महत्वाचं आहे. हो. आणि हो काय जागरण करू नकोस. आराम कर आणि कामावर जायची घाई करू नकोस. पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत कामावर जायचा विचारही करायचा नाही. हा हो येतो मी. हा आणि हो अजूनच सांगायचं राहिलं येतो मी. हा जळलं मेले लक्षण ते. म्हणे पाहिजे 1000 लुगडी पण कमवायची नाही दमडी. अशी गत आहे सगळ्यांची. मुद्दाम घालवलं त्या पोराला. आणखी 4-5 दिवस जर राहिला असता तर चांगले पैसे मिळाले असते ना 10-15 हजार रुपये. पण नाही मला पैसे मिळतायत ना तर डोळ्यात खुपलं तुमच्या. असा काय पळून नेणार होता ग तुला. जो तुझ्या बापाला नाही पैसे कमवायची अक्कल आणि तुझी आई तुला न शिकवता गेली वर. वाटोळ वाटोळ करायचं माझं ठरवलंय तुम्ही. वाटोळ. आजी बस. ऐकून घेणाऱ्याने ऐकून घेतलं म्हणून मनात येईल ते बोलत सुटायचं नसतं ग. काय सतत पैसा पैसा पैसा. असा कितीचा पैसा लागणार आहे जगायला. या पैशाने साधा एक श्वास जरी विकत घेता आला असता ना तरी मी म्हटलं असतं तू म्हणतेस तसा पैसाच जास्त गरजेचा आहे. पण नाही ना विकत घेता येत. माणूस गेल्यानंतर पैसा नाही कामी येत.
4 माणसंच लागतात त्याला खांदा द्यायला. त्यामुळे पैशापेक्षा ना माणसांचा विचार करायला शिक. आधी ना घरातली साधी साधी कामं स्वतःची स्वतः करायला शिका. माझ्या तात्यांना नावं ठेवतायत. खबरदार यापुढे माझ्या तात्यांना किंवा माझ्या आईला जर कोणी काही चुकीचं बोललं तर मी अजिबात सहन करणार नाही. माझ्या आईने थोड्याशा काळात का होईना पण माझ्यावर जे काही संस्कार केले आहेत ना, निव्वळ त्यामुळे मी आजपर्यंत तुला काही बोलले नाही. ते जर बाजूला ठेवायचा विचार केला ना तर शब्दांनी अपमान कसा करायचा हे चांगलंच दाखवून दिलं असतं तू. तात्या अहो तुम्ही एकटे झालात. कावेरी कुठे आहे? म्हणजे घरात नाहीये? दुपारी आई तिला काही बाई बोलली, तिच्यावर चिडून ती निघून गेली. आम्हाला वाटलं की ती टपरीवर आली असेल म्हणून. अगं ती नाही आली तिथे. अहो मग असं न सांगता कुठे गेली असेल? अरे देवा, ही तुझी आई आहे ना, ही काही बाई बोलत असते तिला. मग आता कुठे शोधायचं हिला? मी आलो तिला बघून. तात्या मी पण येते तुमच्या सोबत. नाही तू घरीच थांब, मी येतो बघून. आलो की मी. सापडेल तर. पक्या, अरे कावेरीला पाहिलंस का कुठे? नाही तात्या, काय झालंय का? नाही काय नाही, मी आलो. काकी असं का करतेस तू? तुझ्यावर एकदा नाही 2दा हल्ला झालाय आणि तू इतकं लाईटली कसं काय घेऊ शकतेस हे सगळं? आणि पोलिसही प्रोटेक्शन द्यायला तयार आहेत ना, मग आपण घ्यायला हवं ना प्रोटेक्शन. मला नकोय पोलीस प्रोटेक्शन. जे व्हायचं ते होईल. जे होईल ते होईल म्हणते. सगळं ठीकच होणार आहे. हे बघा, सगळ्यांच्या मनात आहे ना तेच होईल. म्हणजे तुमचं भलंच होईल. तुम्ही मात्र आदित्य जे सांगतोय ना ते ऐका होईल. नाही मी म्हटलं ना मला नकोय. काकी तू माझं अजिबातच ऐकणार नाहीयेस का? हे बघ काकी, तू जर का असंच वागत राहिलीस ना तर मला नाईलाजाने हे सगळं प्रकरण राजच्या कानावर घालावं लागेल.